कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचे आत्ता विसावायचे पक्षाचे अध्यक्ष जनसभाची ज्यांना देशाच्या लोकसभेतून विजयी केलं ते डॉक्टर अमोल कोल्हे सुफिया सुळे ज्यांनी आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि एकदा एकेकाळी महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री डॉक्टर माधवराव किनाळकर, बीडचे खासदार बजरंग सोनवणे, वैभव शेख, रोहित पवार, तुषार कामते, अजित गव्हाणे, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचे उपस्थित असलेले सगळे नेते बंधू-भगिनींनो, आजचा कार्यक्रम एक वेगळा असा कार्यक्रम आहे. धुळे जिल्ह्याचे एक सहकारी आणि नांदेडचे सहकारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि या सगळ्यांचं स्वागत पक्षाचे अध्यक्ष जयंत यांनी या ठिकाणी केलं. श्रीयुत अजित गव्हाणे आणि त्यांचे सगळे सहकारी, नगरसेवक, पिंपरी चिंचवडचे कार्यकर्ते या सगळ्यांचं मी अंतःकरणापासून स्वागत या ठिकाणी करतो आणि त्यांच्या सगळ्यांच्या ताकदीच्या जोरावर पिंपरी चिंचवडला पुन्हा एकदा ह्या काँग्रेसची शक्ती वाढेल कशी याची खबरदारी आपण घेतो. मी सहज आठवत होतो या सगळा परिसर आणि त्याचा इतिहास. एकेकाळी पिंपरी चिंचवड म्हणजे छोटी छोटी गावं होती. त्या गावात शेतीचा व्यवसाय होता. पण नंतरच्या काळामध्ये महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्याच्या नंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण त्यांनी एक वेगळा विचार केला. त्या काळामध्ये मुंबई ही औद्योगिक नदी होती. कापडाच्या गिरण्या मुंबईत होत्या, छोटे मोठे उद्योग मुंबईत होते. पण ही उद्योगाची मालिका मुंबईच्या बाहेर नाही हा विचार यशवंतराव चव्हाणांच्या मनात होता. आणि त्याच काळामध्ये जमशेदपूरला टाटाचा कारखाना असताना एक ऑटोमोबाईलचा कारखाना काढण्याचा विचार टाटाने जमशेदपूरला केला आणि त्यावेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे स्वतः जे.आर.डी. टाटांच्याकडे गेले आणि त्यांनी त्यांना विनंती केली की हा कारखाना तुम्ही जमशेदपूरला करतात त्याच्याऐवजी पुण्याच्या जवळ या, मी तुम्हाला जागा देतो. टाटाने मान्य केलं. त्यांचे अधिकारी आले, जागा पाहिजे, राज्य सरकारने जागा दिली. एक टेल्कोचा कारखाना उभा राहिला आणि शेकडो छोटे मोठे कारखाने या ठिकाणी उभे राहिले.
दुसरी विनंती यशवंतरावनी केली होती, कमलनाथ बजाज यांना. कमलनाथ बजाज वर्ध्याचे आणि ॲटोमोबाईलच्या क्षेत्रामध्ये जावं ही त्यांची इच्छा होती. चव्हाण साहेबांनी त्यांना विनंती केली आणि आज बजाज ॲटो, बजाज टेम्पो हे कारखाने या ठिकाणी उभे राहिले. नंतरच्या काळामध्ये राहुल बजाजसारखे कर्तृत्वान त्यांच्या कुटुंबाचा घटक यांच्या खाण्यात ही जबाबदारी आली आणि त्यांनी या भागात औद्योगिक क्रांती करण्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाची कामगिरी केली. हा इतिहास इथला. फिल्मफेअर हे नाव देशामध्ये गेलं ते फिल्मफेअरच्या फॅक्टरी. तुमच्यापैकी अनेकांना माहीत नसेल, महात्मा गांधी स्वातंत्र्याच्या संघर्षात होते आणि त्यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी आजारी पडल्या आणि त्या आजारी पडल्याच्या नंतर त्यांना पुण्यात आणलं गेलं. गांधीजी त्यांच्यावर राहिले आणि त्यावेळेला सुचवलं गेलं की कस्तुरबाची तब्येत जर सुधारायची असेल तर आधी काळजी घेतली पाहिजे आणि ती काळजी घेण्याचा सल्ला गांधींनी दिला. आणि हा सल्ला देत असताना एक नवीन औषध या ठिकाणी तयार होण्याची आवश्यकता आहे ही भूमिका गांधींनी मांडली. आणि ते नवीन औषध म्हणजे फेनेसेलिन. फेनेसेलिनचा निर्मितीचा विभाग या ठिकाणी सुरू करा हा सल्ला गांधींनी दिला. आणि त्या काळामध्ये हा कारखाना फेनेसेलिनची फॅक्टरी हिंदुस्तान एंटरप्राइजेस ही या ठिकाणी निघाली आणि कसबेकर नावाचे एक ग्रस्त वरिष्ठ अधिकारी होते. त्यांनी या कारखान्याची उभारणी केली आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम पिंपरी चिंचवड ही औद्योगिक नगरी झाली. आज ही महत्त्वाची औद्योगिक नगरी आहे. हजारो लोकांना काम मिळालं. आम्हाला लोकांच्या हातामध्ये सत्ता आली आणि आम्ही हा निकाल घेतला की कारखानदारी वाढली, ऑटोमोबाईल वाढलं, अधिक हातांना काम मिळालं. पण नवीन पिढी जी शिक्षित आहे ती आयटीच्या क्षेत्रामध्ये जाते आणि त्यासाठी नवीन कारखानदारी या ठिकाणी काढली पाहिजे. आणि त्यासाठी हिंजवणीला ही कारखानदारी काढायचा निकाल आम्ही लोकांनी घेतला आणि आज त्या ठिकाणी हजारो लोक काम करतात. एवढंच नाही तर ही कारखानदारी चाकणला नेली, ही कारखानदारी नगरच्या रस्त्यावर नेली, ही कारखानदारी सिल्वरला नेली आणि त्यामुळे हजारो लोकांना काम मिळाले. हे सगळं होऊ शकलं एक विचार घेऊन पुढे चालले आणि तुम्ही लोकांनी त्याला साथ दिली, त्यामुळे हे करू शकलं. मला आनंद आहे की तिथं बदलतं, पण त्यासाठी अनेकांनी आम्हाला साथ दिली. अनेक लोक आज हयात झाले पण त्यांची नावं मला आठवतात. अण्णासाहेब मगर त्यांचं योगदान होतं. डॉक्टर घारे नावाचे पहिले नगराध्यक्ष त्यांचं योगदान होतं. विठोबा रांजे होते, नानासाहेब सुतोळे होते, हिरामन वाजे होते,
अनेकांची नावं घेतायची. या सगळ्या लोकांनी मामासाहेब शिंपे असो, बाबासाहेब साठे असो, भिकूशेठ वाघोले असो, साधवा काटे असो, दिगंबरशेठ कालवर असो, शंकरराव मोठा असो, असे अनेक कर्तृत्वान लोक या भागामध्ये होते. शेती करणारे होते, उद्योग करणारे होते. हे सवन शिल्पीचं चित्र बदलण्यासाठी त्यांनी फार कष्ट केले आणि त्याचमुळं ही सगळी नदी उभी राहू शकली. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, ही प्रगती थांबवायची नाही. नवीन नवीन जे अंतराळी ते इथं आणायचं, याच्या बाहेर सुद्धा जायचं आणि महाराष्ट्र उद्योगधंद्याचं अत्यंत महत्त्वाचं शहर कसं होईल, हा विभाग कसा येईल, याच्याकडे आपलं लक्ष द्यायचं. आणि हे काम आपण केलं तर माझी खात्री आहे की देशामध्येच नव्हे तर देशाच्या बाहेर उद्योगाच्या क्षेत्रामध्ये हा सगळा परिसर एक नवीन दिशा दिल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यासाठी आपण सगळ्यांची एकजूट आपण कायम ठेवू, काम करू, विचार करू, एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आजच्या या विजयी संकल्प मेळाव्याला सन्माननीय पवार साहेबांनी ते संबोधित केलं आणि यानंतर कर्मयोगी तात्या सपकाळ या पुस्तकाचं प्रकाशन आदरणीय पवार साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतंय. एखाद्या सामान्य माणसानं लघु उद्योग संघटनेच्या माध्यमातून घेतलेली ही झेप या पुस्तकाच्या माध्यमातून या ठिकाणी बद्ध केलेली आहे आणि अशा कर्मयोगी तात्या सपकाळ या पुस्तकाचं प्रकाशन सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या